नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. आता सकाळचे वाजले 5:40. पहिल्यांदा असं झालं बरं का, घरात बसून आपण ऑर्डर चालू केली. नंतर काय व्हायचं, आता सिटीमध्ये राहिलेला फायदा आहे बरं. जरा आपण घरात बसून चालू करू शकतो. इथं आता घराच्या शेजारीच आहे, सोयऱ्याच्या घरला आलतो मी वाकडला. आज माराव सकाळ सकाळी. काल गाडीची सर्व्हिसिंग होतं, काल तर सुट्टी पडलं आपलं. चालू केलो आता. भाडे तर वाजलेत, चालू केले वाजलेले आहेत भाडे. आता म्हणतो झपाझप. कालचं खर्च सगळं 3,000 रुपये खर्च झाले काल. आज काढावं थोडंफार, अर्धे तर काढावं आज, मग उद्या अर्धे निघते. वॉशिंगलाच काल सर्व्हिसिंगला तर गेलेच, पण वॉशिंगलाच 300 रुपये घेतले त्यानं. त्यामुळे वाकडमध्ये आलो तो वॉशिंगसाठी. 300 रुपये घेतलं, पण टायर बसलं कडू. ते सर्व्हिसिंग करताना ब्रेकच वायरच बसवायने ब्रेकाचा दाखवतो एकच मी. बाबा हे तार निघालेला आहे. दिवस तर पूर्ण आता क्लिअर झालं आहे, बघितलो का. आता थोड्याच वेळात लाईटी बिटी बंद होतील. आता गाडी चालूच ठेवलं आम्ही. सकाळ सकाळ थोडं गरम होत्या म्हटलं, बंद चालू जास्त करायचो नाही गाडी. सर्व्हिसिंग व्यवस्थित बघून करून घ्यावं लागते बरं का. काल माझं नुकसान झालं म्हणजे ब्रेकाचं त्यानं वायरच बसवणं. आता हडपसरला गेल्याशिवाय काय खरं नाही. मग तिकडे गेल्यावर त्याला सांगावं लागेल शोरूमवाल्याला, तेव्हा काल तू असं काम केलं भावा, काय विषय नाही का. सिटीमध्ये हाय राहिलेला फायदा, पण भाडली आहेत बाबा भयंकर भाडे. 7-8 हजार रुपये फक्त एका रूमला. 8,000 रुपये 7,000 रुपये भाडं आहे सिटीमध्ये. आता इथं माझी सासू राहते, एकच रूम, त्याला हा 7,000 रुपये भाडं. हा लय महाग आहे. पण तिकडं आता मी जिकडं राहतो तिकडं राहते 4, 4.5, 4, 4.5. तिकडं जरा स्वस्त आहे. आउट एरियाला आहे ना मी, जरा स्वस्त आहे तिकडं भाडं. सकाळ सकाळ एखादी मोठं भाडं वाजावं, लय मजा येणार आहे. सकाळचा 1-2 ट्रिप जर मोठे भाडे भेटले, पुढचं दिवस चांगलं जाते बरं का. खरं सांगतो तुम्हाला. आता दुपारी CNG काल माझं सर्व्हिसिंग मुला सुट्टी पण पडलं, CNG भरलेलं. आज 1-1.5 गाडी उतरून गेले. आता दुपारपर्यंत चालेल. वाजलं तर मोठं भाडं, ब्लॉकच्या नादात गेलं ते. 350चं भाडं होतं. गेलं हातला चालत. मोठे भाडे भेटत नाहीत हो, ते जॅमवर वापरतात ना, त्याच्यामुळे आपल्याला भेटत नाहीत मोठे भाडे. लय स्पीडनं दाबावं लागते ते. अजून कोण उठाय नसलं का मग भेटते, ना तर भेटत नाही. 350चं वाजलं तर आपण म्हणायला न वाजायला असं घाट झालं. ठीक आहे, काय विषय नाही. आता काय करावं, आपल्या नशिबात नाही तर मोठे भाडे. थोडं जॅमवर वापरू लागलेत दाबून, जॅमरमुळे आपल्याला मोठे भाडे भेटत नाहीत. असं विषय झाले. हे ओला उबरवाल्याला सांगायचे मला, ते बंद करा जॅमर. हां, आम्ही का तुम्हाला भरत नाही का रिचार्ज वगैरे, काय कमिशन देत नाही का. मोठे भाडे उचलाय आम्हाला देत नाही, जॅमरवाल्यांना देत आहे. असं विषय राहून महत्त्वाचं आहे की नाही. पण आता ह्याच्यामध्ये कसं टाईम वेस्ट जाते आपलं. 150-150ची मारलं का होऊन जाते आपलं कवर. मोठ्या भाड्याच्या नादात मी जर बसलो, मोठं भाडं आपणाला भेटत नाही, कारण की ते जॅमरवाल्यांना जातो. जे लोक जॅमर वापरतात त्या लोकांना जातो ते भाडं. आपण कितीही जर बोटं घातलो त्याच्यामध्ये, ते आपल्या नशिबात नाही, ते आपणाला भेटतच नाही. लय जर भाडे वाजले असं म्हणजे गर्दी असल्या का ठिकाणी भाड्यावरचं, त्यावेळेस भेटलं तर भेटलं, ना तर नाही. पटापट भाडे वाजल्यात, ब्लॉक होलं आपलं. तर चला भावानं, जातो पटकन. आपलं बुकिंगचं वाट बघतो, उचलतो कुठलं तर आणि हालतो, जागा सोडतो. पहिली ट्रिप जरा सकाळ सकाळी चांगलं झालं पाहिजे होतं, पण पुढं पिकअप होत नाहीत मोठे ट्रिप. काय करावं आता. एखादी ट्रिप जर चांगलं भेटलं का मग चांगला दिवस जाणार आहे आपलं बरं का. वाजले बघा 45चे. नुसतं 45चे भेटतात आपल्याला. 45-100च्या खालचेच भाडे. मोठे भाडे म्हटल्यावर ते फक्त जॅमरला जाणार. जे लोक जॅमर वापरतात त्या लोकांना जाणार. मग आपण का गोट्या खेळायचं का. आपण गोट्या खेळायचं का. 6 वाजले आता ब्लॉक बनवतो म्हणून बा. पूर्ण रोड खाली झालं. आता भाडं उचलतो पटकन एखादी, लय टाईम वेस्ट होऊ नये. सकाळी जर टाईम वेस्ट झालं की आपलं मग दिवसभर धंदा होत नाही.
11 वाजेकुणाला शेवटचा धंदा असतो, त्याच्यानंतर सगळे इकडे तिकडे कामाला गेलेले असतात. त्याच्यामुळं आपण पटापट 11 वाजेकुणा आपलं उरकून जाऊ. बरोबर आहे की नाही? चला बाय, टाटा. लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या.